नमस्कार. मुंबई एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत मानदेशातील साहित्य परंपरेतील सध्या जे नाव आदरानं घेतलं जातं ते प्राध्यापक विश्वनाथ जाधव सर यांना. नमस्कार सर. नमस्कार. मुंबई एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. आटपाडी तालुका हा खरं तर पिढ्यानपिढ्याचा दुष्काळी तालुका. मात्र साहित्य संमेलनाचे 5 अध्यक्ष दिलेला हा तालुका बौद्धिकदृष्ट्या मात्र या तालुक्यात कधीही दुष्काळ नव्हता आणि नेहमीच या तालुक्यानं साहित्यिकांचा आदर केलेला आहे. ही परंपरा आजही प्राध्यापक जाधव सरांच्या माध्यमातून आजही सुरू आहे. गदी माडुकर, व्यंकटेश तात्या, शंकरराव खरात, त्याबरोबरच भवानराव पंतप्रतिनिधी आणि नासे नामदार यांच्या परंपरेचे पाईक असणारे व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक जाधव सर यांची मुलाखत आपण घेत आहोत. आज त्यांची जवळपास 15 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. वेगवेगळ्या विषयावर प्रकाशन त्याचे झालेले आहे. आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत. नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. थँक्यू. आपण खरं तर इंग्रजी विषयातील गोल्ड मेडलिस्ट असणारे आपण विद्यार्थी, तरीही मराठी भाषेवर मूलतः प्रेम ठेवून आपण इतक्या विपुल प्रमाणात लेखन केलं आहे. यामागं काय कारण आहे सर? माझा विषय इंग्रजी जरी असला तरी मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि इंग्रजीमध्ये लिहिण्यापेक्षा मराठीमध्ये लिहिणं हे केव्हाही चांगलं किंवा नवोदित साहित्यिकांना थोडंसं गायडन्सपर ते होतं आपल्यासाठी. आणि म्हणून मी इंग्रजीमध्ये लिहिण्याऐवजी इंग्रजीमध्ये दररोज एक नवीन पुस्तक तयार होतं आहे. ती जागतिक भाषा आहे. तिथं लेखकाची किंवा लिहिणाऱ्याची वाण नाही, परंतु आपली भाषा आणि त्यातले काही प्रयोग इंग्रजी भाषेतले वेगवेगळे साहित्यिक जे प्रयोग आहेत ते काय आपल्या भाषेत यावेत या उद्देशानं आणि आपली भाषा समृद्ध व्हावी हा माझा मूळचा हेतू आहे मराठी लिहिण्याच्या पाठीमागे. आता आपण जे साहित्यातील वेगवेगळे प्रकार आपण हाताळलेले आहेत त्यामध्ये एका पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की विश्व साहित्यातील मानदंड. त्यामध्ये जगभरातील जे मान्यवर साहित्य आहेत त्यामध्ये आपल्या भारतातील रवींद्रनाथ टागोरांचाही उल्लेख आहे. त्याबरोबर जगभरातील जे प्रथितयश लेखक आहेत त्या सर्वांच्यावर आपण लिहिलेलं आहे. तर ही प्रेरणा आपल्याला कशातून मिळाली? ही प्रेरणा तसं अगदी खरंच सांगायचं म्हणजे माझे मित्र अच्युतराव गिटे ते एक दिवाळी अंक चालवायचे आणि त्याने एक मला लेख मागितला होता. तर मी सिंज या नावाच्या एका इंग्रजी नाटककारावरती लेख दिला आणि तो त्यांना खूप आवडला. मग त्यांनी एक असं माझ्या पाठीमागं एक हे म्हणजे ते पाठीमाग माया लागले की तुम्ही इंग्लिशचे गाढे अभ्यासक आहात, मी इंग्रजीमधलं काहीतरी मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. आणि मग तिथून माझी विचारचक्र सुरू झाली आणि ते पुस्तक तसं पाहिलं तर अच्युतरावांच्या प्रेरणेमुळं निर्माण झालं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्यात काय केलं आहे मी की विशेष करून एक जवळजवळ 10 ते 12 नोबेल पारितोषिक विजेते लेखक निवडले आहेत. त्यामध्ये आपले टागोर पण समाविष्ट आहेत. तर विलियम्स वर्ड्सवर्थ आहेत, शेक्सपियर आहेत. त्यावेळेला काय झालं, नोबेल पारितोषिक 1901 साली सुरू झालं आणि त्याच्या अगोदरची जी मंडळी आहेत ते नोबेल पारितोषिक विजेत्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत, पण त्यांना ते त्यावेळेला नव्हतं ना पारितोषिक, म्हणून मी त्यांचा समावेश केला आहे त्यात. आणि ते मला आवडलेले आहेत जरा थोडेसे लेखक, कवी, म्हणजे व्हरायटी आहे त्यामध्ये. लेखक आहेत, कवी आहेत, नाट्यकार आहेत, निबंधकार आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत माणसं. तसं त्या पुस्तकाचा जर विचार करायचं म्हणलं तर ज्याला जागतिक साहित्याचा अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी तो संदर्भ ग्रंथ म्हणूनही चांगला उपयोगात येऊ शकतो. निश्चित अगदी. कारण एक तो ग्रंथ लिहिताना माझा एक प्रमुख उद्देश असा होता की आणि जे मी त्यामध्ये जे लेखक निवडले आहेत त्या लेखकांची बालपणं किंवा परिस्थितीनं ते अतिशय हालाकीच्या परिस्थितीत वाढलेले आहेत. बरेचसे लेखक त्यातले जवळजवळ 75% लेखक अत्यंत हालाकीच्या दारिद्र्य अवस्थेत वाढलेले आहेत, परंतु पुढे जाऊन त्यांनी नोबेल मिळवलेला आहे. म्हणजे हे त्यांचं वैशिष्ट्य. तर यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी आपल्या मराठी लेखकांनी, हा प्रमुख उद्देश त्यामध्ये होता. आणि म्हणून मी काय केलं आहे, फक्त चीनचा
एक लेखक त्यात नाही. नाहीतर संबंध राष्ट्रांच्या प्रतिनिधिक मी घेतलं आहे. चीन आणि ऑस्ट्रेलिया या 2 राष्ट्रातलेच फक्त लेखक त्यामध्ये नाही. नाहीतर जपानपासून अमेरिकेपर्यंत सर्वांना मी त्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आपण जे मानमुद्रा जे लिहिलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच उत्तुंग व्यक्तिमत्व ज्या लोकांनी मानदेशाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडली अशी सर्व उत्तुंग व्यक्तिमत्व घेतली. त्यामध्ये विशेष म्हणजे गोंदवलेकर महाराज आहेत, गणपतराव देशमुख आहेत, श्रीमंत बाबासाहेब देशमुख आहेत, असं सर्वकष लोकांचा समावेश आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाचा समावेश आपण केला आहे. त्यासाठी आपणाला बराच रिसर्च करावा लागला असेल, बराच वेळ गेला असेल. खूपच तर त्यासाठी काय कष्ट घेतले आपण? सुरुवातीला ते व्हेंचर आम्ही दोघांनी करायचं ठरलं होतं, अच्युत गिड्डे आणि मी. शेवटी मी मोकळाच होतो. 2007ला मी रिटायर झालो आणि आपण मानदेशासाठी काहीतरी करायचं हा एक चंग बांधलेला होता. आणि त्यासाठी हे 7 तालुक्यामध्ये मानदेश विखुरलेला आहे टोटल. तर या 7 तालुक्यामध्ये जी व्यक्ती ज्या ठिकाणी असेल तिथं जाऊन भेटणं, त्या व्यक्तीला भेटणं, व्यक्ती आहेत नसेल तर त्यांच्या वारसांना भेटणं किंवा वारस नसले तर बाकीच्या त्यांच्या समकालीन मंडळींना भेटणं आणि माहिती मिळवणं, यासाठी खूपच वेळ गेला. जवळजवळ 5 वर्षे यामध्ये गेली आणि लेखन करण्यासाठी मला 5 वर्षे गेली. जे फार आता डिटेल सांगायचं म्हटलं तर ते अवघड आहे. तसं 10 वर्षाचा पिरियड त्यामध्ये गेलेला, परंतु अशा पद्धतीने माझी टोटल 10 वर्षे त्यासाठी खर्च झाली होती. आणि ते एक रिसर्च वर्क आहे. शक्यतो रिसर्च वर्क करणारे व्यक्तिमत्व किंवा लेखाची संख्या फार कमी आहे. आपण जो रिसर्च केला आहे त्यामध्ये मानदेश हा केंद्रीभूत आहे निश्चित. त्यामुळं मानदेशाचा इतिहास किंवा ज्यावेळेला साहित्याचा अभ्यास केला जाईल त्यावेळेला आपली जी पुस्तकं आहेत ती संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जातील किंवा त्याचा उपयोग करता येईल इतपत आपण लिखाण केले. मग आपलं जे लिखाणाचा बराचसा टाईप किंवा प्रकार कोणता आहे तर तो रिसर्च टाईप आहे. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे रिसर्च कुठल्याही गोष्टीकडे रिसर्चच्या दृष्टिकोनातून पाहण्याची लागलेली सवय आहे. कारण मी 4 वर्षे PhD केली विद्यापीठात आणि प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सेनं पाहणं किंवा संशोधनात्मक दृष्टी ठेवून पाहणं ही लागलेली सवय सांगता येईल त्याच्या पाठीमागचं कारण. आता आमच्या माहितीप्रमाणे आपणाला परदेशात जाण्याची संधी मिळाली होती, परंतु आपल्या कौटुंबिक काही अडचणीमुळे आपण जाऊ शकलो नाही. त्याबद्दल काय आठवण सांगाल? त्याचं असं झालं, मी एकुलता एक मुलगा आणि 5 वर्षाचा असताना आई वारली आणि तिथून माझ्या वडिलांनी म्हणजे अक्षरशः कष्ट करून मला वाढवलं. आणि 1978 साली मला फॉरेनला जायचा चान्स मिळाला. रोटरी क्लबची शिष्यवृत्ती मला मंजूर झाली, 2 लाख रुपये. आणि मला सरांनी सांगितलं की तुला शिष्यवृत्ती मिळालेली आहे. आणि इव्हन माझे पैसेसुद्धा माझ्या खात्यावर जमा झाले होते ते 2 लाख रुपये. आणि मी अगदी आनंदानं घरी सांगितलं ही गोष्ट. त्यावेळी वडिलांना थोडंसं वाईट वाटलं, कारण काय एक ॲफिनिटी वाढलेली होती. वयाच्या 5 वर्षापासून PhD करेपर्यंत वडिलांचं जे एक प्रेम होतं किंवा एक त्यांना वाटायचं की माझा आधार वाटायचा, कारण त्यांचं त्यावेळेला वय जवळजवळ 75च्या पुढं होतं. आणि मग एक मी जर आता गेलो 2 वर्षासाठी भेटणार नाही, मुळात ते मला बाहेर पाठवायलाच तयार नव्हते, कोल्हापूरलासुद्धा. पण 2 वर्षासाठी जाणार म्हणल्यानंतर वडिलांनी एक प्रकारची हाय खाल्ली आणि ते खालीच म्हणजे त्यांनी अंथरूणच धरलं. पुढच्या दर रविवारी शनिवारी मी यायचं गावाला. पुढच्या शनिवारी आलो तर वडील झोपलेले. मिसेसला विचारलं काय झालं आहे, तर ते बोलले तुम्ही गेल्यापासून त्यांनी अशी अवस्था त्यांची आहे, पडता तोल जातो आहे. म्हणून मग माझा मित्र MY पाटील डॉक्टर त्याला आणून दाखवलं. त्याने सांगितलं हा माईल डकव्याचा प्रकार आहे, कुठेही नेलं तरी याच्यावर औषध पाणी काही मिळणार नाही. दिवसेदिवस हे एक फांदी झाडं जशी उठते तसेही उठून जाणार आहे. आणि तर मग अरे मी म्हटलं माझा तो क्लासमेट, मी म्हटलं मला तर फॉरेनला जायचं आहे, 1 महिन्यानंतर मी जाणार आहे लिडसी विद्यापीठात. म्हटले जाऊ नको शहाण असला तर का, तो एकुलता एक वारस आहे म्हणले, अण्णांचं काही कमी जास्त झालं तर बघणार कोणी तर. आणि मग खरं पाटील डॉक्टरनी मला सांगितलं, म्हणजे बरंच 1 तासभर त्यांचं माझं बोलणं झालं. आणि मग निर्णय घेतला की आपण जायचं नाही, वडिलांची सेवा करायची. आणि तशी पुढं मी 8 वर्ष
आम्ही पती पत्नीने वडिलांची सेवा केली अगदी अंथरुणावर. जसे आपण प्रेमापोटी गेला नाही म्हणलं तरी काय वावगं निश्चित होणार नाही. निश्चित निश्चित एवढंच कारण होतं, बाकी काहीच कारण नव्हतं. आपण सर इंग्रजीमधून गोल्ड मेडल मिळवलं होतं, हो. त्याबरोबरच PhD ही केली इंग्रजीमधून, म्हणजे विद्यावाचस्पतीही झाला. आपणाला 4 मोठ्या विद्यापीठांमधून जॉबची ऑफर आली होती. हो. तरी आपण आटपाडीसारख्या आपल्या गावी किंवा दुष्काळी भागातल्या ज्युनियर कॉलेजवर आपण आयुष्यभर सेवा केली किंवा ज्ञानदानाचं काम केलं. इतक्या मोठ्या विद्यापीठांची ऑफर येऊन आपण त्या नाकारल्या आणि आटपाडी गाव निवडलं किंवा आपलं ठिकाण निवडलं, तर त्यावर कारण काय? आता त्याचं कारण हे आत्ता मी सांगितलं हे एक होतंच प्रमुख, म्हणजे वडिलांची सेवा किंवा वडिलांच्या वृद्धावस्थेत आपण त्यांच्या जवळ असणं हे प्रमुख कारण होतं माझं. आणि दुसरं ज्युनियर कॉलेज सर्व्हिस म्हणजे त्यावेळेला इथं जागाच नव्हती सिनियरला. एक जागा नंतर 4 वर्षांनी झाली पार्ट टाईमची, पण ते मला काही मिळालं नाही. इथलं पॉलिटिक्स म्हणा किंवा अन्य काही भानगडी म्हणा ते मला मिळालं नाही. मग गावात राहायचं तर 10-20 रुपये मिळाले तर हरकत नाही, हाही उद्देश व्यावहारिक उद्देश मी ठेवला. आणि एक फायदा माझा झाला की बाकीच्यांना 500-600 रुपये पगार मिळायचा, पण मला ॲक्च्युली 1200-1300 रुपये मिळायचे. कारण मला प्रिन्सिपलने सांगितलं तुम्ही क्लासेस घ्या म्हणून, आणि 12वीचे वर्ग मी घेत होतो, तर त्याचे 700 रुपये महिना मला मिळायचे, 10 रुपये ट्युशन फी घेऊनसुद्धा. पण ते 700 आणि इकडचे एक 200-300 पगाराचे असे मिळून 1000-1200 मला त्यावेळेला मिळायचे. तर सगळ्यापेक्षा मला इकॉनॉमिकली फायदा होतो, जरी ज्युनियरला असलो तरी. आपली सेवा इथं आटपाडीमध्ये किती वर्ष झाली? 31.5 वर्ष झाली टोटल. आणि सेवानिवृत्त 2007. मग 2007 पासून आज अखेर आपण 15 पुस्तकांचं म्हणजे प्रकाशित झाले. आणि प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या पुस्तकाबद्दल काय माहिती? प्रकाशनाच्या वाटेवर सध्या 3 पुस्तकं आहेत. एक आहे झपाटलेली माणसं म्हणून, त्यामध्ये असा विषय मी घेतला, अशी माणसं मी सिलेक्ट केली आहेत की कुठल्या तरी एखाद्या ध्येयानं प्रेरित झालेली आहे ती. त्यांना म्हणजे झपाटून एखादा माणूस काम करतो किंवा एखादा आपण म्हणतो याला भोतानं झपाटलं आहे, म्हणजे तद्वत माणसं ती आपल्या आपल्या क्षेत्रात त्या व्यक्तीचं एक ध्यास पर्वत आहे. त्यामध्ये भाई संपतराव पवार आहेत, त्यांचं एक त्यांना मी चळवळ्या माणूस असं म्हटलेलं आहे. कारण त्यांच्या काही चळवळी महाराष्ट्र सरकारनं हे केले, स्वीकारल्या, अधिनियम केले आणि कायदे केले. बळीराजा धरण असेल, रोजगार हमी असेल, अशी मी 9 माणसं निवडली आहेत त्यातली, आणि ते एक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यानंतर दुसरं मगाशी तुम्ही म्हटला मानदेशाविषयीच लेखन जास्त आहे. जसं मराठी माझी आवडीची भाषा आहे, तसं मानदेश माझ्या आवडीचा विषय आहे. कारण मानदेशमध्ये आपण वाढलो, मानदेशमध्ये आपण राहिलो, मानदेशाचं अन्न खातो, पाणी पितो, हवा, हे सगळं मानदेश हा आमच्या अनुरेणूत भरलेला आहे. म्हणजे त्यामुळं मानदेशावर जितकं काम करावं तेवढं थोडंसं आहे. म्हणून माझ्या नेक्स्ट इयरला माझी 75 आहे, तर 75ला गौरवग्रंथ म्हणून मानदेशाची वैशिष्ट्ये हा एक ग्रंथ प्रकाशित करण्याचा विचार आहे. आणि दुसरा असा की विश्वगंध नावाचा एक ग्रंथ प्रसिद्ध करायचा आहे. त्यामध्ये माझं वैयक्तिक माझ्या नातलगाणी मित्रांनी लिहिलेली काही हे असतील, आठवणी किंवा लेख असतील, निबंध असतील, आणि निम्मा त्यातला भाग माझा ह्याच्यावर असेल, तुमच्या वाङ्मयावरती माझ्या. म्हणजे प्रत्येक पुस्तकावर मी काय केलं आहे, आता मानमुद्रावर डॉक्टर इंगोले लिहितात, वळणवाटावरती डॉक्टर शिंदे सर लिहितात. म्हणजे असे मी पुस्तकं विभागून दिलेत आणि ते लेख आता जमा व्हावं लागलेत. नेक्स्ट इयरला ही 2 पुस्तकं, आणि ललित म्हणून निव्वळ ललित या अंगाने एक पुस्तक माझं चालू आहे आता, निमार्द लिहून झाले. ते पारिजातकाची फुले असे मी त्याला मुद्दाम नाव दिलं आहे. म्हणजे जरी पारिजातकाचं फूल लहान असलं तरी सुगंध खूप असतो, तसं त्यातलं प्रत्येक युनिट तुम्हाला सुगंध किंवा वाचकाला सुगंध देऊन दिल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी एक धारणा आहे. आम्ही सर्वजण त्या पुस्तकाची निश्चित वाट बघू. सर, आपण जे जगावेगळी माणसं हे आपण लिहिलेलं जे पुस्तक आहे, तर अगदी बारकाईने जर ते पुस्तक बघितलं तर व्यंकटेश तात्यांच्या मानदेशी माणसं याच्याशी बरंचसं साधर्म्य साधणारं ते पुस्तक आहे.
त्यामध्ये विशेष म्हणजे जे पहिलाच जे चॅप्टर येतो तो मॉरिस फ्रीडमन यांचा. खरं तर मॉरिस फ्रीडमन यांच्याविषयी मानदेशामध्ये फार उत्सुकता असते हो. आणि त्यांचं फारसं लिखाण मिळत नाही. आपण त्यांच्यावर पुस्तकही लिहिलं आणि जगावेळी माणसामध्ये त्याचा उल्लेखही केलेला आहे. तर बॅरिस्टर आप्पासाहेब पंत आणि मॉरिस फ्रीडमन यांची जी मैत्री होती किंवा मॉरिस फ्रीडमनने मानदेशासाठी केलेलं काम याबद्दल थोडक्यात काय सांगाल? मॉरिस फ्रीडमन हा योगायोगानं आप्पासाहेबांना भेटला. आप्पासाहेबांना महाराजांनी म्हैसूर संस्थानात पाठवलं. म्हैसूर संस्थान त्यावेळेला एक आदर्श संस्थान होतं आणि त्या आदर्श संस्थानामध्ये राज्यकारभाराचा अभ्यास करण्यासाठी आप्पापंतांना एक 2-3 महिने तिथं पाठवलं होतं बाळासाहेब पंत प्रतिनिधी. तर तिथं मॉरिस हा आलेला होता. मॉरिस हा तसा इलेक्ट्रॉनिक्समधला इंजिनियर आणि तो त्या फॅक्टरीचा मॅनेजर होता. पण तिथं दोघांची गाठभेट होते आणि ती गाठभेट नंतर 39 वर्ष सतत मैत्रीमध्ये रूपांतर होते. मग आप्पापंत म्हणतात की मॉरिस तुला इथं पगार किती मिळतो? तर मॉरिसला पगार मिळाला 3,000 रुपये मंथली आणि अक्षरशः तो पगार तो माणूस भिकारी आणि विद्यार्थी यांना वाटून टाकायचा आणि स्वतः भिक्षा मागून जगायचा. बसायला गाडी, राहायला बंगला, पण हातात कटोरं घेऊन तो माणूस भिक्षा मागायचा. असं ते व्यक्तिमत्व होतं. मग आप्पापंत अगदी भारावले आणि ते म्हणले औंधला येतोस का? पण औंधला आमचं संस्थान गरीब आहे, एवढा पगार तुझा देणं आम्हाला शक्य होणार नाही. तर आणि योगायोगा एके दिवशी मे महिन्यामध्ये स्वारी आली तिकडे राजनीमध्ये, पटलं नाही तिथं. म्हणजे असा हा अवलिया माणूस. आणि मे महिन्याच्या भर दुपारी औंध दरबारात हजर होतो आणि मी काम करायसाठी आलो आहे म्हणतो. आणि मग पुढची 6 वर्ष अगदी झपाटून दोघांनी काम केलं संस्थानामध्ये. त्यामध्ये एक म्हणजे आटपाडीचा तलाव, त्यानंतर आटपाडीचा बेनभिंतीचा तुरुंग, स्वतंत्रपूर, स्वतंत्रपूर आणि राजाला आपलं जे राज्य आहे ते जनतेच्या हवाली करायला प्रवृत्त करणारा हा माणूस. आणि खरोखरच भवानरावनी तसं प्रजेच्या हवाली संस्थान केलं आणि स्वतः मानधन घेऊन बसले. तर ही 3-4 कामं करणारा हा मॉरिस. त्यामुळं मॉरिस हा जणू काय आटपाडीचाच असल्यासारखं असल्यामुळं त्याच्यावर आणि सगळी माहिती विखुरलेली होती. 6-7 महिने ते मी संशोधन केलं आणि मग मला थोडीशी जुळवून, तरीही माझं समाधान झालं नाही, तरी पण एक 30-40 पानं चरित्र आता त्याचं येईल 1-2. पण मॉरिस फ्रीडमनविषयी जी असलेली उत्सुकता आहे त्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये बऱ्याच जणांना ते त्यावरून ते वाचता आली किंवा त्यांनी केलेला त्याग ह्या देशासाठी तो लक्षात आला. आता आपल्या पुस्तकामध्ये 2 सगळ्यात महत्त्वाची पुस्तकं आणि जे आपल्या तालुक्या दृष्टीने, तर आपल्या तालुक्याच्या अस्तित्वासाठी सगळ्यात झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमंत बाबासाहेब देशमुख. आणि बाबासाहेब देशमुखांचं आयुष्य म्हणजे एक संघर्षमय आयुष्यगाथा आहे किंवा एक ध्यास पर्व आहे. यांच्याविषयी आपण पुस्तकं लिहिली. त्यामध्ये बाबासाहेब दादांची प्रेरणा म्हणून आपण बॅरिस्टर आप्पासाहेब पंतांचाही उल्लेख केला. खरं तर बाबासाहेब दादांचं त्यामुळं ह्या आत्ताच्या पिढीला त्यांचं जे संघर्ष पर्व आहे ते त्या निमित्तानं दिसून आलं. याबद्दल काय सांगाल? कसं आहे, ते पुस्तक लिहिताना मी बरीचशी चौकशी केली, पण दादांच्या समकालीन जी माणसं होती ती सगळी संपली होती. म्हणजे पुरी माहिती मिळत नव्हती. पण सुदैवाने काय झालं की दादांचा एक भाचा सुहास राजे भोसले म्हणून एक आमचा क्लासमेट होता 5वी 6वीला आणि तो 11वीपर्यंत होता इथं. तर त्याच्यामुळे आम्ही वाड्यात जायचं आणि मग दादांचं अन्नछत्र, त्यांची ती गडबड, भेटायला येणारी माणसं हे जवळून निरीक्षण करता आलं आम्हाला. म्हणजे 1965 ते दादांच्या आहेतेपर्यंत म्हणजे 86पर्यंत अगदी जवळून पाहण्याची त्या व्यक्तीला मला संधी मिळाली आणि बरीचशी माहिती मग ते माझी मीच करेक्ट करून. आणि एक हे होतं त्यांचं, ते वारले त्यावेळेला आम्ही एक स्मरणिका काढली त्यांची, त्या स्मरणिकेचा एक उपयोग झाला. आणि बाकी आत्ताच्या पिढीला म्हणजे इव्हन त्यांच्या चिरंजीवांनासुद्धा त्यातली माहिती नवीन मिळाली. म्हणजे बापूसाहेबांनासुद्धा मला म्हणले की यात नवीन माहिती आहे, मलासुद्धा माहीत नसतील अशी. तर अशा प्रकारे मला एक त्या व्यक्तीला न्याय द्यायचा होता म्हणून मी 1 नाही 2 पुस्तकं त्या व्यक्तीवरती लिहिली. तरी पण माझं समाधान झालं नाही, कारण मला पूर्णपणे माहिती त्या माणसाची मिळाली नाही शेवटी.
आता त्यामध्ये उल्लेख आहे एक ठिकाणी पुस्तकामध्ये की बॅरिस्टर अप्पासाहेब पंतसुद्धा श्रीमंत बाबासाहेब देशमुखाविषयी बोलतात की आटपाडीचे भाग्य थोर म्हणून असा सर्वोदयी विचारांचा नेता इथे लाभला. हो. खरं तर बाबासाहेबांचे विचार किंवा त्यांचा संघर्ष, त्यांचं आटपाडीवर असलेलं प्रेम किंवा आटपाडी तालुक्या अस्तित्वासाठी त्यांनी केलेलं प्रेम, हां. तर हे त्या पुस्तकांच्यामुळं सगळ्यांना वाचायला मिळालं किंवा नवीन पिढीला ते बघता आलं, पाहता आलं. ही चांगली गोष्ट आहे. आणखी तुमची इच्छा असेल तर आणखी तुमच्या हातून आणखी त्याबाबत लेखन व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आता सर ही जी पुस्तकांची जी आपली लेखनाची जी वेळ आहे, आता तसं शारीरिकदृष्ट्या आपण काहीसे आजारी असता तरीसुद्धा लिखाणावर आपलं प्रेम आहेच. आणि इतक्या ह्या कमी वेळात आणि ललितपेक्षा आपले रिसर्च टाईपचं लेखन आहे, त्यामुळे वेळ घेणारी गोष्ट आहे. तरीसुद्धा आपण इतकं प्रयत्नपूर्वक लेखन करता. खरं तर ही आपल्या जगण्याची उमेद आहे, बळ आहे असं आम्हाला वाटतं. निश्चितपणे. तर आता रिसर्च म्हणून नवीन काय लिहायचं आहे? रिसर्च म्हणून तसं काय अद्याप ठरवलेलं नाही, परंतु एक असंच कोणीतरी म्हणजे साधारणतः माझ्या लेखनाची बूज अशी आहे की मला एक व्यक्तिमत्वावर लिहिणं आवडतं. काल्पनिक एखादा प्रसंग घ्यायचा, एखादी कादंबरी लिहायची, कविता लिहायची, याच्यापेक्षा मला हाडा माणसाची जी माणसं असतात ती माणसं मला जास्त आवडतात किंवा वाचायला आवडतं म्हणा, आणि त्यांच्यावरती मी जास्त लिखाण करतो. आणि तसं जर काही झालं तर आणखीन अशीच काही व्यक्तिमत्व शोधून लिहिण्याचा मानस आहे. बघूया आता कितपतचा. आता आपल्या ज्या लेखनामध्ये आपण आत्मचरित्र म्हणता येणार नाही, पण आपल्या आयुष्यातल्या आठवणी ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये एक अमित रे या लेखकांची काही वाक्य आपण टाकली. त्यामध्ये लाईफ इज नॉट ऑलवेज परफेक्ट, लाईफ लाईक अ रोड, इट हॅज मेनी बेंड्स, अप्स अँड डाऊन्स, बट दॅट्स द ब्युटी. ते आपण म्हणला त्यामध्ये उल्लेख केला आहे. आता वळणवाटाचं पुस्तकाचा जर समीक्षणात्मक दृष्टीनं बघितलं तर त्यामध्ये त्या काळाचं जिवंत चित्रण आपण उभा केलेलं आहे. आणि हे करत असतानाच आता लाईफमध्ये आपल्या अप्स अँड डाऊन्स अँड दॅट्स द ब्युटी म्हणता, असं वैयक्तिक आयुष्यातही फार संघर्ष आपण केला असेल, भोगला असेल. पण आज त्या दृष्टीनं आपण सेवानिवृत्ती झाला तर मला असं विचारायला आवडेल की आपले जे 3 मुलं आहेत त्यामध्ये आपली मुलं काय करतात? माझा मोठा मुलगा चंद्रसेन डॉक्टर आहे. त्याची स्वतःची झेनिस्टर रेमेडीज म्हणून एक कंपनी आहे औषधाची, आणि लवकरच तो एक औषधाचा प्लॅन्टही सुरू करणार आहे. त्यानंतर 2 नंबर वकील आहे आटपाडीतला, तो सध्या 1 नंबरचा वकील आहे, चेतन म्हणून त्याचं नाव आहे. डॉक्टरची पत्नी डॉक्टरच आहे, ती सुविधामध्ये सर्व्हिस करते. आणि चेतनची पत्नी प्राध्यापिका आहे, ती कॉलेजवर काम करते. आणि धाकली जोडी जी आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये आहे, ती तिकडे स्थायिक आहे. दोघंही इंजिनियर आहेत. दोघंही इंजिनियर. आणि त्याचं स्वतःचा व्यवसाय आहे, म्हणजे मल्टीनॅशनल अशी कंपनी त्याची आहे. तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे, सौदीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. त्यानिमित्तानं ऑस्ट्रेलियाला गेला आपण कधी? नाही, जाणार होतो, तोपर्यंत पाय फ्रॅक्चर झाला. आता ती बरंचसं पाहिलं आहे मी, युरोप वगैरे हे सगळं पाहिलं आहे मी. युरोप बघून आला? युरोपमध्ये आवडलेलं ठिकाण? पॅरिस, अर्थात स्वप्ननगरीच आहे ते. आता एकूण जे आयुष्य झालं किंवा जे लिखाण झालं, जे काम झालं आपल्या आयुष्यात किंवा शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ज्ञानदान करत इतकी वर्ष काढली, आत्ता तुम्ही तुमच्या आयुष्यात समाधानी आहात का? निश्चितपणे अगदी वाईट समाधानी आहे. म्हणजे माझ्याबरोबर जे प्राध्यापक होते, साधारणतः 20-25 मंडळी होती, त्या सर्वांच्यामध्ये मी अगदी सुखी समाधानी आहे. सर म्हणजे मुलांच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत किंवा बाकीच्या इस्टेटीच्या बाबतीत, लेखनाच्या बाबतीत, म्हणजे सर्वांगीण मी तसा हे आहे, सुखी आहे किंवा आनंदी आहे म्हणा की थोडक्यात. कारण जे मी भोगलं ते मला माहीत नाही, म्हणजे माझ्या मित्रांनी भोगलं असेल का नाही, पण त्यांच्यापेक्षा निश्चित परमेश्वरानं मला जास्त दिलेलं आहे. आणि सध्या मी अगदी वाईट समाधानी आहे. आता सर जर असा विचार केला तर जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपण मगाशी उल्लेख केला, त्यामध्ये
आता प्रचलित सध्याच्या काळात फक्त आपण 3 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेले असं म्हणतो. मग त्यामध्ये गदी माडुकर असतील, व्यंकटेश तात्या असतील आणि शंकरराव खरात असतील. पण आपण नेहमी आग्रहानं म्हणता की 5 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याने दिले. त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल एक साहित्यिक, म्हणजे ते काय साहित्यिक नव्हते तसे खऱ्या अर्थानं, म्हणजे भवानराव पंत प्रतिनिधी. पण 1935 साली इंदूरला जे साहित्य संमेलन भरले त्याचे ते अध्यक्ष होते. त्यांनी आत्मचरित्र स्वतःचे खंडात्मक लिहिलेलं आहे. 3-4 खंड मला वाटतं त्यांचे आहेत त्या आत्मचरित्राचे. तर त्यांचं जे संस्थान औंध संस्थान, आणि त्या औंध संस्थानातला आटपाडी तालुका हा प्रमुख तालुका, म्हणजे मोठा भाग या संस्थानाचा. म्हणून ते आम्ही आटपाडीमध्येच त्यांना धरतो आणि आटपाडीचेच ते साहित्यिक अशा अर्थाने मानतो. त्यानंतर मग गदी वेदी हे माडगुळचे आहेत आणि खरात, आणि नासी इनामदार ते मूळचे कुलकर्णी, ते मुंडवीचे मंगळवेढा तालुक्यामध्ये ते येतं. आणि त्यांचं आजोळ गोमेवाडी, तर त्या आजोळामध्येच मोठे झाले ते. त्यामुळं त्यांनाही मानदेशी साहित्यिक असं मानतो. आणि मग हे 5 साहित्यिक, या 5 साहित्य ह्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ते. संमेलनाचे अध्यक्ष झाले 5 ते आपल्या तालुक्यातले, आपल्या तालुक्यातले. आणि असं मला वाटतं जगात हे एकमेव उदाहरण आहे. एकमेव उदाहरण असेल. पण एका तालुक्यानं 5 अध्यक्ष देणं एवढी सोपी गोष्ट नाही. सोपी गोष्ट नाही. आता आपले औंधचे जे राजे होते श्रीमंत भवानराव पंत यांच्यावर अप्पासाहेब पंतांनी मुलखा वेगळा राजा म्हणून एक पुस्तक लिहिलं. त्यामध्ये आपल्या आटपाडी तालुक्याचा बराच उल्लेखही असतो. त्यामध्ये मॉरिस फ्रीडमन यांचाही उल्लेख आहे. तर आता ते मुलखा वेगळा राजा ही जी प्रत होती ती आता दुर्मिळ आणि ते आता उपलब्ध नाही पुस्तक. तर आता आपण जे लिहित असता त्यामध्ये औंध संस्थांचाही बराच उल्लेख आहे. म्हणजे मानमुद्रामध्ये भवानराव पंत पद येतात, नंतर अप्पासाहेब पंताच्या ठिकठिकाणी आठवणी येतात, त्यांचा आदर्श म्हणून उल्लेखही येतो. तर असा एकूण औंधचा राजा आणि मानदेश याबद्दल काय सांगू वाटतं? औंधच्या राजानं जे मानदेशासाठी केलं ते मला वाटत नाही कुठल्याही संस्थानिकानं भारतातल्या त्याच्या संस्थानासाठी केलं असेल. कारण एकतर त्यांनी 1916 साली मोफत शिक्षण सुरू केलं, म्हणजे प्राथमिक शिक्षण मोफत सुरू केलं. तर हे प्राथमिक मोफत शिक्षण सुरू करण्याची जी क्रिया होती ही केवळ औंधाधिपतीने केली होती. दुसरी गोष्ट अशी की मॉरिसच्या सांगण्यानं म्हणा किंवा गांधींच्या प्रभावामुळं म्हणा त्यांनी या आटपाडी तालुक्याला प्रामुख्यानं स्वातंत्र्य बहाल केलं. ही आपली सर्व सत्ता सोडली त्यांनी. आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर औंध संस्थानं अगोदर 10 वर्ष औंध संस्थानामध्ये स्वातंत्र्य उपभोगलेलं आहे या लोकांनी. आणि त्याला कारण म्हणजे हे महाराज आहेत. तर महाराजांनी म्हणजे म्हणून दादासाहेब माळवणकर एका म्हणतात की औंधमध्ये क्रांती ही संस्थानिकांनी केलेली आहे, रयतेने केलेली नाही. हे संस्थानिकांनी स्वतः सोडलं, स्वतःची सत्ता स्वेच्छेनं सोडलं आणि ते रयतेच्या हवाई हे केलं. मानदेशाची जी साहित्य परंपरा आहे किंवा साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी केलेल्या लोकांची एक परंपरा आहे. आणि आपण अलीकडं केलेली जी ग्रंथसंपदा आपण जी प्रकाशित केली त्याची संख्या 15च्या दरम्यान जाते. आणि त्यामध्ये चरित्रात्मक पुस्तक आहेत, त्याबरोबरच आत्मचरित्रात्मक आठवणी आहेत, काही पुस्तकं संपादित केली, काही अभ्यासात्मक आहेत आणि काही अभ्यासपूर्ण ग्रंथ आहेत. अशी पुस्तकं तर आमच्या मते साहित्य क्षेत्रात ज्यांनी पूर्वी नावं केली किंवा साहित्य संमेलन त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये इतकी पुस्तकं प्रकाशित झालेली आपण एकमेव आहात. आणि त्यामध्ये आपल्या लेखनामध्ये प्रचंड वेगळेपणा आहे किंवा व्हरायटी म्हणू शकतो, किंवा त्यामध्ये सर्व स्तराचा आपण स्पर्श केलेला आहे. त्याबरोबरच काही 2 पुस्तकं आपण संपादितही केली आहेत. आणि त्यानंतर मानवैभवसारख्या एखाद्या देवाळंकाच्या माध्यमातून सलग 13 वर्ष त्याचं संपादन करून ते पुस्तक तो देवाळंक संपादित करून आपण त्या माध्यमातून नवनवीन साहित्यिक जे आपल्या भागातले आहेत त्यांना एक व्यासपीठ तयार करून दिलं. तर हे साहित्यावरचं प्रेम असेल आपली किंवा साहित्याची आपण जपत असलेली परंपरा आहे, ही परंपरा पुढच्या पिढीनं जगावी किंवा त्या परंपरेला जागत पुढच्या पिढीनं काही काम करावं, कार्य करावं, यासाठी आपण काय सांगाल पुढच्या पिढीसाठी? त्याच्यासाठी एक म्हणजे
वाचन प्रथम तिने केलं पाहिजे, खूप वाचन केलं पाहिजे. कारण हल्ली काय झालं आहे, बरीचशी नवीन नवीन प्रसारमाध्यमं वगैरे आलेले आहेत आणि त्यामुळं वाचन रखडलेलं आहे. परंतु नवीन पिढी म्हणजे वाचनापासून म्हणजे वंचित आहे. एक तर त्यांनी खूप वाचायला पाहिजे आणि वाचल्यानंतर आपल्या भाषेला किंवा आपल्या मातृभाषेला काही मोठं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. आणि जास्तीत जास्त लेखन मी जसं करतो ते माझ्या मातृभाषेमध्ये करतो. मला इंग्लिशमध्ये लिहिणं काही फारसं अवघड नाही. इंग्लिशमध्ये लिहिता आलं असतं आणि ते लवकर छापलं जातं, परंतु लवकर पैसेही मिळतात त्याचे. परंतु मी मातृभाषेतच का लिहितो, तर मातृभाषा मोठी झाली पाहिजे आणि मातृभाषा मोठी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि लिहिलं पाहिजे. नवीन येणाऱ्या वाचकांना किंवा नवीन येणाऱ्या साहित्यिकांना मी एवढंच सांगेन की खूप वाचलं पाहिजे, खूप अभ्यासलं पाहिजे आणि आपल्या सभोवतालचा परिसर आपण चित्रित केला पाहिजे. मुख्य गोष्ट म्हणजे कारण बाहेरचं भव्य दिव्य जरी असलं तरी ते आपलं म्हणून ते चालत नाही. तर आपलं म्हणून काहीतरी टिकलं पाहिजे, आपलं म्हणून काहीतरी राहिलं पाहिजे आणि म्हणून आपला सभोवताल हा त्यामध्ये निश्चितपणे आला पाहिजे. एवढी गोष्ट नवीन साहित्यिकांनी ध्यानात घेतली पाहिजे. आपण सर लवकरच आपल्या आयुष्याची 75 पूर्ण करत आहात. त्याबद्दल मुंबई एक्सप्रेसच्या वतीनं आपल्याला आरोग्यमय शुभेच्छा. आणि त्यानिमित्तानं आणखी काही पुस्तकांचं वाचन किंवा प्रकाशन व्हावं आणि त्याचा लाभ मानदेशाबरोबर सगळ्या साहित्य विश्वाला व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आरोग्यमय शुभेच्छा देऊन थांबतो. नमस्कार. नमस्कार.